सर्वप्रथम आमचे प्रदेश अध्यक्ष सपकाळ साहेबांच्या जे काही त्यांचं स्टेटमेंट आहे त्याचा विपर्यास केला गेला आहे आणि मी परत एकदा आपल्याला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक बाकीचे थोर पुरुष कुणाचीही कुणाबरोबर तुलना होऊ शकत नाही. पण सपकाळ साहेबांनी जे आपल्यापाशी वक्तव्य केलं ते वक्तव्य असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही युद्धनीती होती किंवा कुटलनीती होती त्याचा अवलंब टिपू सुलतानांनी सुद्धा केलेला होता. मी तुम्हाला आपलं फक्त एक उदाहरण देतो. त्या उदाहरणामध्ये जो गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, सह्याद्रीचा वापर करून, त्याच पद्धतीने टिपू सुलतानांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यामध्ये हाच गनिमी कावा वापरला गेला अशी नोंद आहे. परत एक दुसरा महत्त्वाचा विषय आज आपल्याला जे आंदोलन करतात त्यांना सांगू इच्छितो. 1790 ते 1792 एक ट्रिपल अलायन्स म्हणून झालेलं होतं. तो ट्रिपल अलायन्स कोणता होता? तर पेशवे, त्यांची फौज, निजाम ह्यांची फौज आणि ब्रिटिश या तिघांनी मिळून टिपू सुलतानांचा पराजय केलेला होता. त्याही वेळेला ब्रिटिशांच्याला साथ देणारं कोण होतं? ते पेशवाई आणि त्यावेळेची निजामशाही होती. ह्याची आठवण जर भारतीय जनता पक्षाला असेल तर भारतीय जनता पक्षाने त्याची आठवण काढून विचार करावा. म्हणून टिपू सुलतानांची तुलना कोणाबरोबर केलेली नाही किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाबरोबर केली नाही. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे, पण प्रत्येक थोर पुरुष आपल्या आपल्या कर्तृत्वाने मोठे आहेत आणि प्रत्येकाने यशस्वी होत असताना 18 पगड जात आपल्याबरोबर ठेवलेल्या होत्या. टिपू सुलतानांच्या दरबारामध्ये सुद्धा ब्राह्मणांचे मंत्री होते. हे जर ते विसरत असतील तर त्यांनी परत एकदा आठवण करून घ्यावी. म्हणून परत एकदा हे काय ॲब्स्टिन फाईल असतील, इतर विषय असतील, ह्याच्यावर आता कोणतं तरी तुम्हाला नवीन प्रकरण मिळत नाही. ते झाकण्यासाठी तुम्हाला नवीन प्रकरण मिळत नाही. म्हणून तुम्ही हे सगळे असे छोटे मोठे विषय विधानं धरायची आणि त्याचा विपर्यास करायचा. पण भारतातली लोक ॲब्स्टिन फाईलवरचा मोदी साहेबांचा तुम्ही जो काय अमेरिकेबरोबर डील केलं आहे त्याची माहिती या देशाची मागती आहे, तुम्हाला द्यावी लागेल. हरदीप सिंग पुरी हे जे काय 2-2, 3-3 वेळा त्यांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे, मी ॲब्स्टिनला 2-3 वेळाच भेटलो होतो. कशासाठी भेटला होता? तो असा कोणता समाजसुधारक होता की ज्यांना तुम्ही भेटले होते? इस्रायलला पंतप्रधान कशासाठी गेले होते? या सगळ्यांची प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील आणि ह्या प्रश्नांकडनं तुम्हाला लपायचे. म्हणून असे कोणते तरी छोटे मोठे स्टेटमेंट काढतात. भाजप कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत, तुमची काय तयारी आहे? ते मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला त्यांनी. भाजपला संविधानाने जो अधिकार दिला त्यांनी तो आंदोलन करावं. पोलिसांनी ते काळजी घेतील. पण मी गेल्या वेळेला आपल्याला सांगितलं होतं की काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या काँग्रेस पक्षाची वास्तू आणि काँग्रेस पक्षाचं ऑफिस सांभाळण्यासाठी आणि राखण्यासाठी सक्षम आहे. जशाच तसे उत्तर देऊ. पण आमची विनंती आहे, कायदा कोणी हातात घेऊ नये. जर घ्यावा लागला तर संरक्षणासाठी आम्हाला जे करावं लागेल ते आम्ही करणार.